अध्याय 5. आजच्या अध्यायात काय आपण बघणार आहोत? पराजित झालेल्या देवांचे श्री दत्ताश्रमात आगमन, देवांना मायायुक्त अवधूत स्वरूपाचे दर्शन व त्यांच्यावर केलेली कृपा, अर्जुनाचे श्री दत्ताश्रमी गमन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री दत्त समर्थ गुरु म्हणे शिष्या परिस, गर्ग्य सांगे अर्जुनास, जंभनामे दैत्य खास, भूतळीवास जयाचा, जिंकोनी नृपमंडळ, स्वाधीन केले भूमंडळ, तो अजय झाला सबळ, महाखळ दारुण, आता जिंकावे देवांसी, हिसकून घ्यावे स्वर्गासी, म्हणून एकभृत्यासी, देवापाशी पाठवी. तर ते गुरु जे होते ते अर्जुनाला सांगता आहेत की जंभ नावाचा एक दैत्य होता, तो पृथ्वीवर खूप मातला होता. नंतर त्यांनी पृथ्वीमंडळ तर जिंकलंच, परंतु त्याला आता असं वाटायला लागलं की नृपमंडळ तर आता भूमंडळ झालं, आता देवांचं हे करायचं, राजांचं झालं, आता देवांकडे जायचं म्हणे युद्धाला, ते जिंकून घ्यायचं. म्हणून त्यांनी एक सेवक पाठवला देवांकडे. देवीनं मानिता सत्वर, मिळवून या असुर, स्वर्गी आला जंबासूर, समर धीर शूर जो. तर देवांनी ऐकलं नाही राज्य द्यायला त्यांचं, म्हणून तो स्वतः तो जो जंबासूर नावाचा दैत्य होता तो सैन्य घेऊन देवांवर चाल करून आला. मग देव जाऊन इंद्रा सांगती वर्तमान, इंद्रे देवसेना घेऊन दैत्यकंदन आरंभिले. मग देवांवर आल्यानंतर देवांनी इंद्राकडे गेले आणि सांगितलं की असा असा दैत्य आलेला आहे आणि तो हे त्रास देतोय म्हणे. मग इंद्राने काय केलं, देवसेना सगळी गोळा केली आणि त्या दैत्यावर चाल केली, युद्ध करायला सुरुवात केली. तो संग्राम दारुण, देव घेती दैत्यांचे प्राण, दैत्यांगी नुरे त्राण, अंगी बाण झोंबता, दैत्य करती पलायन, जंबासुरे पाहून, दैत्यांमागे वळवून, सरसावनी ये पुढे. देवांनी बाण सोडायला सुरुवात केली. ते बाण दैत्यांच्या अंगावर आले आणि ते बघून ते दैत्य पळायला लागले. ते पळताना बघून जंबासुरांनी पाहिलं आणि पुढे जाऊन त्या दैत्यांना परत सैन्याला मागे वळवलं आणि परत युद्धाला सुरुवात केली. पुढे होऊनी तो जंबासूरच आता पुढे आलेला आहे. जंबासूर पुढे होऊनी जंबासूर, देवाकरी जर्जर, नाना शस्त्री देता मार, ते निर्जर घाबरले, न हटे तो धनुज, थकले सर्व द्विज, पळता वाटे लाज, देवराज ते पाहे. सगळे देव दैत्य त्या इंद्रावर हे करून आले, चाल करून आले आणि त्यांच्यात युद्ध व्हायला लागलं. पण दैत्य आता त्या देवांना हरवायला लागले. दैत्यांचे ऐरावतारूढ होऊन, हाती वज्र धरून, इंद्र करी दैत्य मर्दन, दैत्य मरोणी जाती ते, दैत्यांचे देह तोडी, वज्रे मस्तक फोडी, वाहनावरुणी पाडी, मोडी हस्त पादादिक. तर ते देवांवर चाल करता करता तर तेव्हा इंद्रच आला ऐरावतावर बसून आणि हातामध्ये वज्र घेऊन त्यांनी दैत्यांना मारायला सुरुवात केली. कोणाचे देहच तोडून टाकले, कोणाचे डोके फोडले, कोणाचे हातपाय तोडले, असं करायला लागला इंद्र. करोनी वज्र प्रहार, मूर्छित केला जंभासूर, तथापि तो महाशूर, वेगे सत्वर उठला. वज्राचा प्रहार केला आणि तो जंबासूर मूर्छित पाडून दिला त्याने, पण तरी तो असा होता की परत उठला. केले इंद्रा जर्जर, पळविले निर्जर, करोनी शब्द थोर, झाला असुर विजयी. आणि मग त्यांनी शेवटी इंद्राला पण जर्जर केलं आणि तो विजयी ठरला. सर्व दैत्य घेऊन अमरावतीत जाऊन, इंद्रपदी बसवून, इंद्र आपणा म्हणवितो. त्यांनी काय केलं, स्वर्गात गेला आणि इंद्राच्या आसनावर जाऊन बसला आणि तो सांगायला लागला की मलाच इंद्र म्हणा म्हणे आता. देवा भूतळी घालून, दिक्पालांचे अधिकार घेऊन, त्रैलोक्या पुलेसे करून, भोगी आपण यज्ञ भाग. तर देवांना पृथ्वीवर पाठवून दिलं आणि दिक्पालांचे जे अधिकार होते म्हणजे यज्ञाचे जे भाग होते ते सगळे तो स्वतःच गिळंकृत करायला लागला. जेथे देव असती तेथे दैत्य जाऊनी भिडती, देव मेरू हेतु लपती, अन्यगती नसे जया. आणि मग जिथे जिथे देव असायचे तिथे तिथे हे राक्षस जाऊन त्यांना
लढायचे, मारायचे, तेव्हा देव घाबरले आणि मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन लपले. सर्व देव मिळवणी गुरुपाशी येऊनी दुःख निवेदिती वंदुनी दीन होऊनी दुःखातूर. मग गुरूंकडे गेले ते आणि त्यांच्या गुरूंना त्यांनी सांगितलं की आता आम्ही काय करावं. गुरु आमुची ही स्थिती, पुढे आमुची काय गती. शत्रू आम्हा नावरती, कचली मती आमुची. गुरु म्हणे वासवा, कोणी न टाळी दैवा. जे जे होणार तेव्हा, ते ते तेव्हा होतसे. मग ते त्या गुरूंकडे गेल्यानंतर गुरूंनी सांगितलं म्हणे इंद्राला की हे बघा म्हणे, जे काही आपल्या नशिबात असतं ते ज्या ज्या वेळेला व्हायचं ते ते त्या वेळेला होतं, ते काय आपण टाळू शकत नाही. आता तुम्ही एक करा म्हणे, आता तुम्ही सत्वर जावे सह्याद्री गिरीवर. तेथे वसे देवधवर, अत्रिकुमार श्रीदत्त. परमात्मा तपोधन, करी शरणांगत रक्षण. तो करील कृपेक्षण, दुःख हरण शरण जो. तर आता तुम्ही एक करा म्हणे, सह्याद्री पर्वतावर जा आणि तिथे अत्रि ऋषींचा मुलगा कोण, श्रीदत्त, तर तिथं ते तप करत बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे गेले तर ते तुमचं नक्कीच रक्षण करतील. शरणांगताला ते कृपा करतील, तुमचे रक्षण करतील म्हणे. जो मनी धरी धीर, त्याला देईल तो वर. तुम्ही चला सत्वर, सेवा तत्पर होनी. ते गुरुवाक्य मानून, गुरुचरण वंदून. दत्ताश्रमी देवगण, येऊनी भावे वंदिती. आणि मग त्यांच्या गुरूंचं हे बोलणं ऐकून ते सह्याद्री पर्वतावर सर्व देव गेलेले आहेत दत्ताच्या तिथं. दिसे मूर्ती अजानुकर, सर्व अवयी सुंदर. अप्रतर्क्य मनोहर, दिगंबर विशालाक्ष. तर त्यांनी बघितलं तर अजानुबाहू, अजानुकर म्हणजे अजानुबाहू, गुडघ्यापर्यंत हात लांब असलेला असा कोण, श्रीदत्त. तर सुंदर धीरसे मूर्ती अजानुकर, सर्व अवयवी सुंदर. अप्रत्यर्क मनोहर, दिगंबर विशालाक्ष. तर त्यांनी बघितलं तर ते दत्तगुरू तिथे होते. कसे, अजानुकर म्हणजे अजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत हात लांब असलेले असे, आणि सर्व अवयव अतिशय आपल्या स्तुती न करता येण्यासारखे सुंदर असे अवयव होते त्यांचे. प्रफुल्ल कमलमुख, रूप दिसे सुरेख. कंबुकंठ त्रिरेख, पाहता सुख अपार. तर प्रफुल्लित असं त्यांचं मुखकमळ होतं, असं सुंदर रूप दिसत होतं आणि शंखाप्रमाणे 3 रेषा असलेली त्यांची मान होती. नग्न युवती मांडीवर, घेऊन या वारंवार. चुंबन घेई धरुणी कर, प्रेमभर असोनी. स्वये अनघ असोन, अनघा नामे श्रिये लागून. पाचारी तो मद्यपानी, आसक्त होनी मत्त दिसे. तर ते कसे होते, तर ते स्वतः त्यांच्या मांडीवर एक नग्न युवती घेऊन बसलेले होते आणि तिचे घडीघडी चुंबन घेत होते. आणि ते स्वतः अनघ आहे म्हणजे पापरहित ते स्वतः आहेत, पण त्यांच्या स्त्रीचं नाव काय आहे, अनघा आहे. आणि ते तिला घडीघडी आवाज देत होते. कशासाठी, तर मद्यपान करण्यासाठी तिला आवाज देत होते. असे त्यांचे रूप पाहून, देवदुरी राहून. करीती साष्टांग नमन, न मन दे त्याकडे श्रीदत्त. आणि हे त्यांचं असं रूप बघून देव लांबूनच त्यांना नमस्कार करत होते, नमन करत होते. कसे, पण दत्त त्यांच्याकडे न मन देत होते, म्हणजे त्यांचं लक्षच देत नव्हते. असं 2 अर्थ आहेत तिथं. करीती साष्टांग नमन आणि न मन म्हणजे दत्त लक्ष देत नव्हते असं. श्रीदत्त चालता चालती, उभा होता उभे राहती. बैसता बैसती, नमन करती पुनः पुन्हा. तर देव त्यांना नमस्कार करायचे आणि दत्तगुरू चालायला लागले की त्यांच्याबरोबर ते पण चालायचे. देव सगळे ते थांबले की ते पण थांबायचे, ते खाली बसले की ते परत बसायचे खाली देवसुद्धा, आणि परत त्यांना नमस्कार करायचे दत्तगुरूंना. असा बहुकाळ गेला, श्रीदत्ते प्रश्नही न केला. खेद वाटे देवाला, धिक्कारिती आपणाते. अहो आम्हा तपोबळ नाही आणि भावबळ, म्हणून उपेक्षी केवळ भक्तपाळ हा गोविंद. आणि मग दत्तगुरू लक्ष देत नाही हे बघून त्यांनी स्वतःला प्रश्न केला की काय आमच्याकडे गुरुदत्त लक्ष देत नाही, आमच्याकडे तपोबळ पण नाही आणि भक्तिभाव पण नाही म्हणे, म्हणून ते हे आमची उपेक्षा करतात की काय हा गोविंद म्हणजे दत्त. आता हाची निर्धार, येथ टाकू कलेवर. जवन मिळे अभय कर, परमेश्वराचा आम्हाशी. आता आम्ही एक निश्चय करतो म्हणे की आता आम्ही इथंच जीव देतो म्हणे. कुठपर्यंत, जोपर्यंत आम्हाला देवाचं आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत. असे म्हणून ते देव
न सोडिती तो ठाव, होता त्यांचा दृढभाव. दत्तदेव बोलत असे, सोडून या स्वर्गस्थान, येथे का केले आगमन, का वाळले तुमचे वदन, कदन कोणी केले की. आणि मग त्यांची ही दृढभक्ती पाहून मग दत्त बोलायला लागले की तुम्ही हे स्वर्गाचं ठिकाण सोडून इथं का आलेले आहेत म्हणा. तुमचे तोंड असे कशाने सुकलेले आहेत, तुम्हाला कोणी त्रास दिला का, असं ते विचारता आहेत. मग त्यांच्यावरची भावभक्ती बघून ऐसे वचन करून ऐकून श्री दत्ता करुणी नमन, बोलती हा सोनी दीन, ते गिरवारण दुःखित. आणि मग ते असे नाराज झालेले दुःखी असे देव मग बोलायला लागले दत्तांचं बोलणं ऐकून. जगतप्रभो देवदेव, सर्वज्ञ तू असती सर्व, सर्वज्ञ तू जानशी सर्व, जंभ नामा दानव, महावैभव मातला, तेने आराधुनी भर्ग, घेतला आमुचा स्वर्ग, तेथे वसवी दैत्यवर्ग, आमुचा मार्ग काय आता. मग म्हणे देवाला सांगताय दत्तगुरूंना, तुम्हाला तर माहितीच आहे म्हणे, जंभासूर नावाचा एक राक्षस आहे म्हणे, तो फार मातलेला आहे. त्यांनी काय केलं, शंकराची आराधना करून आमचा स्वर्ग हिरावून घेतला म्हणे त्यांनी, हा फार त्रास देतोय म्हणे. तेने घेतले यज्ञभाग, तोच भोगी सर्व भोग, ज्यावरी शस्त्रप्रयोग, न चाले भंग नसे ज्याचा. तर त्यांनी आमचे यज्ञभाग पण तोच घेतो म्हणे, आमचे जे सुख आहे तोच घेतो म्हणे सर्व, त्याच्यावर कोणतंच शस्त्र आता काम करत नाही. तर आता आम्ही काय करावं म्हणे, असं हे दत्तांना सांगतायत देव सगळे. तू तरी परमेश्वर, आम्ही तुझे किंकर, शत्रूंचा करी संहार, आता उशीर न लावावा, प्रळयी हा ब्रह्मांड गोळ, न लागता एक पळ, जाळीसी एकला सकळ, कायसा वेळ दैत्य दळणी. तर म्हणे आम्ही तुला शरण आलेलो आहे, तू शत्रूंचा संहार करशी, तू हे ब्रह्मांड एका क्षणात तू जाळून टाकतो म्हणे, तर तुला ह्या दैत्याला मारण्यासाठी कितीसा वेळ लागणार आहे म्हणे, तर तुम्ही आता काहीतरी कृपा करा, असं दत्ताला ते सर्व सांगतायत. आम्ही स्वरगताधिकार, करू भूमीवरी संचार, हो नीलाचार जसे नर, तू कृपा सागर तारक हो, देवा आम्ही तुझे भक्त, तूच आमुची गती व्यक्त, आता त्वत्पदी झालो सक्त, दुःखमुक्त करी आता. तर म्हणे आता हे सर्व काय आहे ते तुझ्याच हातात आहे, आणि जर तू नाही केलं तर आम्ही जसे हे पृथ्वीवर मनुष्यगण फिरतात माणसांसारखे, तसे आम्ही सुद्धा तसेच फिरू म्हणे, तुझं आम्हाला सहाय्य केलं नाही तर आता ह्या दुःखातून तूच आम्हाला तार म्हणे, असं दत्तगुरूंना सांगता येते. श्री दत्त बोले हासन, श्रीचे उच्चिष्ट खाऊन, भ्रष्ट झालो मी पिऊन, पानशेष दूषित मी, मद्यासक्त मी नवशी, माझी स्थिती झाली अशी, व्यर्थ तुम्ही मजपाशी, आले तर शीघ्र परत जा. तर म्हणे अरे अरे तुम्ही माझ्याकडे हसून ते बोलायला लागले दत्तगुरू, तुम्ही माझ्याकडे का आलेले आहात म्हणे, मी तर ह्या स्त्रीचं उष्ट खाऊन भ्रष्ट झालो म्हणे, आणि मी मद्य पिऊन माझं सगळे इंद्रिय हे झाले गलितगात्र झाले, मी काय करणार म्हणे, तर उगच तुम्ही माझ्याकडे आलेलो आहे म्हणे. श्री संयोगे ये पतन, श्री संभोगे दुःख दारुण, दैवे श्रीचे उच्चिष्ट पान, करोनी भ्रष्ट झालो मी. स्त्रीच्या बरोबर राहून दुःखच प्राप्त होतं म्हणे, आणि हिचं उष्ट पिऊन उष्ट खाऊन मी तर भ्रष्टच झालेलो आहे म्हणे. आता पुढे काय गती, हेही येतसे चित्ती, धर्माधर्मासी नसे घंती, पाप पुण्यगती मग कैची. असे श्री दत्ताचे वचन, ऐकोन या देवगण, गुरुवचन स्मरून, नमन करुणी बोलती. त्या असं दत्तगुरू म्हणतात की मी काहीच नाही करू शकत म्हणे, असं सांगायला लागले त्यांना. आणि हे त्यांचं बोलणं ऐकून सर्व देव गुरूंना नमस्कार करायला, हे दत्तगुरूंना नमस्कार करता, आणि त्यांनी त्यांच्या गुरूंचं वचन मनात ठेवलेलंच होतं. भगवान हे तव यथार्थ, जे माया रचित पदार्थ, ते व्यापिले हा उच्चिष्टाचा अर्थ, भ्रष्ट पदार्थ जीवत्व, मध्य हे मोह प्रमाद. म्हणे भगवान हे फक्त भगवंताची ही सगळी माया आहे म्हणे, आणि हे जे काय उच्चिष्ट आहे म्हणे ते सगळी माया मोहाचंच आहे म्हणे. मध्य हे मोह प्रमाद, याचा जीव घे स्वाद. मोह म्हणजे काय, हे एक प्रकारचं मद्य आहे म्हणे, आपल्यातला जो मोह आहे तो, तर आपण स्वतः जीव असतो तर त्याचा तो आस्वाद घेतो, कशाचा, मोह माया, हे एक प्रकारचं मद्य आहे. तू ईश्वर स्वच्छंद, भेद परिच्छेद तुझं नाही, तर तुला भेदाची अभेदाची मर्यादाच नाही ना म्हणे, तर तू कशाचं उच्चिष्ट खाल्लं आणि कशाचं काय म्हणे. तू अनघ अससी, अनघा हे असे तसी, तव शक्ती निश्चयसी, विद्या तुझशी अभिन्न हे. तू स्वतःच अनघ आहे म्हणे, म्हणजे पापरहित तू आहे म्हणे, आणि अनघा जी आहे
तर ती कोणी स्त्री नसून तर ती तुझीच शक्ती आहे म्हणे, असं हे देव दत्तगुरूंना सांगतायत. सूर्याची प्रभा जशी, विप्र आणि चांडाळ जशी, स्पर्शिता पुण्य पापाशी, नघे तव तशी तव शक्ती. तर तुझी शक्ती कशी आहे? सूर्याची प्रभा जशी असते, सूर्याचं ऊन पडतं, ब्राह्मणावर पडतं, चांडाळावर पडतं, किंवा पापी असेल एखादा त्याच्यावरही पडतं, पुण्यवानावर पडतं, पण त्याचं पाप पुण्य सूर्याला लागतं का म्हणे? तसं तुझं आहे म्हणे. तशी ही तुझी एक प्रकारची शक्ती आहे. तुझा होता अनुग्रह, कोण करील निग्रह, अज्ञार्थ हा धर्मसंग्रह, सुज्ञ आग्रह धरील की. तर तुझा अनुग्रह झाल्यावर काय राहतं म्हणे? तर हे धर्म अधर्म हे कोणाचं आहे? हे सगळं अज्ञानी लोकांचं आहे. पण सुज्ञ जे असतात ते काही हे सगळं मानत नाही म्हणे. श्रीदत्तवदे हे सजरी, निश्चित केले अंतरी, दुःख जाईल दुरी, मिळेल बरी गती सत्य. आता तुम्ही शीघ्र चला, युद्ध करून शत्रूला, येथे आणा तयाला, निर्वीर्य करी रक्षणार्धे. श्री दत्तगुरू सांगायला लागले, ठीक आहे म्हणे, तुम्ही आता निश्चयच केलेला आहे, तर आता एक करा म्हणे, तुम्ही जा म्हणे आता आणि त्याच्याशी युद्ध करा म्हणे, आणि त्याला इकडे घेऊन या म्हणे माझ्याकडे, असं दत्तगुरूंनी त्या देवांना सांगितलेलं आहे. असे वचन ऐकून देव करीती वंदन, शत्रू समोर जाऊन धैर्य रण आरंभिले. आणि मग देवानी नमस्कार केला आणि परत त्या जंबासुराच्या सैन्यापुढे त्यांच्याकडे जाऊन युद्ध करायला सुरुवात केली. दैत्य बळे मार देती, देव तेथुनी पळती, दैत्य पाठीशी लागती, आश्रमा येती दत्ताच्या. परत युद्धाला सुरुवात झाली आणि दैत्य त्यांना देवांना मारायला लागले आणि देव पळायला लागले. पळता पळता ते दैत्य देव पुढे आणि दैत्य मागे असे पळत पळत ते कुठे आले? जिथे दत्तगुरू होते तिथे आले. ते मागे दैत्य ही पातले, दत्ताश्रमी प्रवेशले, तेथे श्रीरत्न देखिले, ते भुलले पाहुनी. आणि ते देव पुढे आले आणि दत्तगुरूंच्या तिथं, आणि मागे दैत्य आले. त्या दैत्यांनी पाहिलं एक श्री सुंदर अशी स्त्री आहे. हे बघून ते दैत्य सगळे भुलले तिला बघून. कणका आणि कांता, भ्रमकरविती अवलौकिता, जेन भुलती तया तत्वता, पूर्ण मुक्तता जाणावी. सोनं आणि श्री याला पाहून ज्याचं मन वळलं नाही किंवा ज्याचं मन लुब्ध झालं नाही तर त्यांनी पूर्ण मुक्ती अनुभवली असं मानावं म्हणे. तर हे तर राक्षस होते, यांचं पूर्ण त्या स्त्रीला पाहून मन हे झालं, आसक्त झालं तिच्यावर. जिची अंगे सुंदर, पद्मपत्र समनेत्र, प्रफुल्ल कमलसे दिसे वस्त्र, विचित्र गात्र मनोहर. ती सुंदर अशी स्त्री पाहून, जिचे कमलासारखे डोळे आहेत, सुंदर असं प्रफुल्लित मुख आहे, आणि तिचे सुंदर सर्व अवयव बघून हे सगळे मोहित झाले तिच्यावर. ओठ बिंबा समान, हिरे भासती रुदन, म्हणजे रत्नासारखे दात दिसत होते तिचे. स्वर्णकलशा परिस्तन, रूपमंडन नवर्णवे, असं तिचं रूपाचे वर्णन न करता येण्यासारखं होतं. अशी ती सुंदर नारी श्रीदत्ताच्या अंकावरी, बैसली ती त्या असुरी, पाहिली नेत्री मनोज्ञ. आणि मग ती मनोहर अशी सुंदर स्त्री त्यांनी बघितली की दत्तगुरूंच्या मांडीवर बसलेली होती. दैत्य मोहित होऊन, तिचा अभिलाष धरून, देवा देती सोडून, होऊनी ते कामातुर. ते दैत्य सगळे तिच्यावर आसक्त झाले आणि त्यांनी देवांच्या पाठीमागचं जाणं सोडून दिलं आणि ते त्या स्त्रीकडे जायला लागले. आता न करिता प्रयत्न, आम्हा मिळाले श्रीरत्न, निर्बल हे सपत्न, यांचा यत्न कायसा. तर म्हणे हे काय, हे निर्बल आहेत म्हणे देव म्हणे, आता यांच्याशी युद्ध करून काहीच उपयोग नाही म्हणे, हे आमच्या आता वैरी काय, त्यांचा काही उपयोग नाही म्हणे, आता हिच्याकडे जाऊ म्हणे आपण, असं म्हणून ते तिकडे गेलेले आहे. देव मागे येतील तरी ते ठार मरतील, असे बोलून दैत्य खल, शिबिका पुढे आणती. आणि मग त्यांनी काय केलं, एक पालखी आणली त्या राक्षसांनी आणि त्या पालखीमध्ये तिला बसवलं. दत्ताच्या मांडीवरुणी त्या नारी ते उचलवणी, शिबिकेत बसवणी, मस्तकी घेऊनी चालले. तिला पालखीत बसवलं आणि ते राक्षस तिला घेऊन चालले. देव तटस्थ पाहती, काही बोलू न शकती, दत्त बोले तयाप्रती, नेली सती दैत्यांनी. देव दोषान माझी विशेष, परांगणा स्पर्श दोष, जाळील कुळ निशेष, एक निमिष न लागता. तर त्या राक्षसांनी तिला पालखीमध्ये बसवून नेलं तिकडे, आणि देव बघत होते. आणि दत्तगुरू सांगायला लागले म्हणे, सगळ्यात मोठा दोष कोणता असतो? परस्त्री स्पर्श हा दोष आहे म्हणे. तर आता यांनी तर हिला उचलून नेलं ना म्हणे, आता
आता यांचं कुळाचा निपातच होणार आहे म्हणे. एका क्षणात हे सगळं जळून जातील म्हणे. याही केले महापातक, याला लागला कलंक, हतबल हतश्रीक, उभय लोक भ्रष्ट. आता यांची संपत्ती आणि वैभव सगळं नष्ट होईल म्हणे. आणि यांनी खूप मोठं पाप केलेलं आहे. ते कसं? साक्षात लक्ष्मी हेमच्छक्ती, दैत्यमस्तकी बैसली ती, तोडोनी त्यांची शिरे. तर म्हणे ही जी नेलेली आहे तर ही साक्षात माझी शक्ती आहे म्हणे. ही लक्ष्मी आहे म्हणे. आणि ती आता दैत्यांच्या डोक्यावर बसलेली आहे म्हणे. तोडोनी त्यांची शिरे सती, येईल मागुती सत्वर. आता ही यांचे डोके फोडूनच येईल म्हणे मागे. दैत्य झाले मृतोपम, कराय त्यांशी संग्राम, तुमचा हे एक रोम न तोडतील निश्चय. आता ही लक्ष्मी त्यांच्या डोक्यावर बसलेली आहे आणि आता ही त्यांचं नक्कीच नाश करेल म्हणे. तर ते हे यांच्यातला जो त्यांच्यामध्ये जी शक्ती होती ती शक्ती त्यांची गेलेली आहे म्हणे. तर तुम्ही देवांनो आता त्या दैत्यांशी युद्ध करा म्हणे. हे तुमचा एक केससुद्धा वाकडा करू शकत नाही म्हणे. आता तुम्ही निमित्त मात्र, उठा देव हो सत्वर, का लावता उशीर, न धरा दर हृदयात. तर मनामध्ये भीती काही धरू नका आणि आता उठा म्हणे. आता तुम्ही काय बसले म्हणे, तर जा, काही उशीर करू नका, जा म्हणे पटकन. ऐकोन या असे वचन, देवी विश्वास ठेवून, हाती शस्त्रे घेऊन, जाऊन दैत्या मारती. कोणी तोडिती पादाग्र, कोणी तोडिती शिर, कोणी तोडिती कर, पाठीवर मार देती. सर्व देव उठले आणि त्या राक्षसांना मारायला लागले. कोणी त्यांचे पायांना मारतं, कोणी डोक्याला मारतं, कोणी हात तोडतं, कोणी पाठीवर मारतं. असं त्यांचं सुरू झालं. क्रोधावेशे निर्जर, देती शस्त्रांचा मार, दैत्यान पाडिती भूमीवर, पूर्व वैर स्मरणी. आणि आधीचा जो मनामध्ये त्यांचं वैरभाव होता तो मनात आठवून ते त्यांना रागारागाने मारत होते. दैत्यांना जमिनीवर पाडायचे आणि शस्त्रांनी मार द्यायचे देव. केला परस्त्री संपर्क, तेची थोर पातक, तेने झाले निस्तेजक जस्क, महामूर्ख दैत्य ते. परस्त्रीचा संपर्क केला, परस्त्रीला स्पर्श केला म्हणून त्यांनी मोठं पाप केलेलं. त्यांच्यातलं जे तेज होतं ते निघून गेलं त्या दैत्यांचं. जरी देव हानिती, तरी वरी हात न करती, गेली तयांची शक्ती, नाठविती मंत्रासी. देव त्यांना मारत होते पण त्यांच्यात एवढे त्राण नाही राहिले. त्यांची शक्ती सगळी निघून गेली आणि त्यांना जे मंत्र येत होते ते पण ते विसरून गेले सगळे ते राक्षस, हे दैत्य. श्रीच्या कृपेने अमर, जय पावले सत्वर, मेले ते सर्व असुर, श्री दत्तवर प्रभावे. मग शक्ती येऊन दत्तांकी बैसून, प्रेमे घेई चुंबन, तव सुरगण पातले. आणि मग दत्ताच्या कृपेने ते सगळे राक्षस मेले आणि ह्या दत्ताच्या वराने ते देव सगळे त्यांचा विजय झालेला आहे. नंतर ती जी स्त्री होती ती दत्ताच्या मांडीवर परत येऊन बसली आणि परत चुंबन घ्यायला लागली. येऊनी वंदिती चरण, दत्तवदे हो देवगण, तुम्ही करोनिया रण, दैत्यगण मारिले भयंकर जंभासुर, त्याशी युद्ध केले घोर, मारिले सर्व असुर, विजय थोर घेतला. तर उलट दत्त त्यांना म्हणायला लागला, अरे वा, तुम्ही काय छान युद्ध केलं म्हणे. एवढा मोठा तो जंभासूर राक्षस होता त्याच्याशी तुम्ही युद्ध केलं आणि तुम्ही विजयी झाले म्हणे. आता उभारिला विजय ध्वज, धन्य हो तुम्ही द्विज, माझी ही रक्षिली लाज, श्री ही आज सोडविली. अरे वा म्हणे, तुम्ही किती धन्य आहात म्हणे आणि माझी पण लाज राखली म्हणे. तुम्ही माझ्या स्त्रीला तुम्ही सोडून आणलेलं. तुम्ही केला उपकार, काय करू प्रत्युपकार, माझे अंगीच तो निर्धार, जिरव अमर शूर हो. आता तुम्ही एवढा उपकार केला म्हणे माझ्यावर म्हणे, माझ्या स्त्रीला तुम्ही सोडून आणलेलं आहे. ऐसे ऐकोनी वचन, चकित झाले देवगण, वंदुनी प्रभूंचे चरण, गदगद वचन बोलती, नमो नमस्ते जनार्दन, बोलवनिया कूटवचन, मोहविसी आम्हा लागून, कार्य करुणी स्वयेची. मग ते देव सगळे आले. त्यांना आश्चर्य वाटायला लागलं की हे सर्व कोणी दत्तगुरूंनीच केलं आणि ते स्वतःवर हे घेत नाही म्हणे, त्यांचं फळ काय आहे ते स्वतःवर नाही घेत असं म्हणून ते उलट आम्हालाच ते हे करतात आणि सद्गदित वाणीने ते बोलायला लागले, नमस्कार करायला लागले. जे दैत्य आम्हा बांधिती, ज्याला कोणी न जिंकिती, ते मारविले आम्हा हाती, आमुची शक्ती ही नोहे. म्हणे जे राक्षस आम्हाला बांधून घेऊन चालले होते, आम्हाला त्यांनी जिंकून घेतलेलं होतं, त्यांना मारणं आमच्या हातात नव्हतंच म्हणे. हे आम्ही मारलेलंच नाही म्हणे, हे सर्व तुमचीच लीला आहे म्हणे. काष्टाची बाहुली जेवी, सूत्रधार खेळवी,
जय श्रीरामा करवी घेवली देवी दयाळा. म्हणे बाहुली असते कठपुतलीची बाहुली, तर तो दोरा कोणाच्या दुसऱ्याकडे असतो, पण आपल्याला असं वाटतं बाहुलीच नसते. त्याप्रमाणे म्हणे तुम्ही सर्व केलं आणि त्याचं फळ मात्र आम्हाला देतायत म्हणे. आमुची कायसी मती आमुची कायसी शक्ती स्वल्पही नसता भक्ती केली मुक्ती आमुची. तर हे सर्व आमच्याकडनं झालंच नसतं म्हणे आणि आमची भक्ती नाही तरीसुद्धा तुम्ही आम्हाला मुक्ती दिलेली आहे म्हणे. तू अससी स्वतंत्र आम्ही खास परतंत्र बांधवनिया कर्मसूत्र मायायंत्री भ्रमविसी. तुझा नेनो अंत पार तुला जोडून या कर भूमीवर टाकू चरणी शिर ठेवू हे. तर तुझा काही अंत नाही म्हणे, तुला दोघे हात जोडून आम्ही नमन करतो म्हणे. आता हा श्लोक म्हणतात ते. जय जय भयहारिण भक्तचित्तानुसारिण सतत विनत ततारिण मर्त्य कृत्यानुकारिण सदय हृदयचारिण देवदेवाब्जधारिण अवितविनत हारिण ते नमश्चित्तहारिण. ऐसा स्तविता श्रीदत्त हो निया प्रसन्न चित्त म्हणे देव हो अप्रमत्त हो नि स्वर्गभोग घ्या. तर मग ते दत्ताची स्तुती करायला लागले आणि ते सांगायला लागले की आमची सेवा घ्या म्हणे तुम्ही. मी तुम्हा झालो प्रसन्न मागोनी घ्या वरदान भक्ता माझ्या भक्ता काय न्यून. मी तुम्हा झालो प्रसन्न मागोनी घ्या वरदान माझ्या भक्ता काय न्यून. मी आसन्न नित्यजासी देव म्हणती विनयसी जरी आम्हा वरदेशी भक्ती द्यावी निश्चयसी दिवानिशी प्रेमयुक्त. तर म्हणे देव म्हणायला लागले, दत्त म्हणायला लागला की तुम्ही आता वर मागून घ्या म्हणे. मग तथास्तु म्हणे आत्रेय देवबंधुनी अपाय ज्यांचा अटळला अपाय काही उपाय न करिता चित्ती दत्ता चिंतुनी पुनः पुन्हा नमुनी देव जाती स्वर्गभुवनी घेती जाऊनी स्वाधिकार. अशा प्रकारे परत नमन करून देव आपल्या स्वर्गात निघून गेलेले आहेत. अद्यापि देवांसह इंद्र पावणी आनंद सांद्र नित्य दर्शना येती वितंद्र भावे योगी इंद्रपदाच्या. गर्ग म्हणे रे अर्जुना बरवी तुझी वासना जाई दत्ताच्या दर्शना तो कामना पुरविल. असे ते देव सगळे मग इंद्रासीतमध्ये स्वर्गात गेलेले आहे. आणि हे गर्गमुनी अर्जुनाला सांगताय म्हणे तर तू अशा दत्ताच्या दर्शनाला जा म्हणे आणि तो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील. हो आणि निसंशय भावे धरता त्यांचे पाय केवी घडेल अपाय हा उपाय वेद सांगे. आणि आपल्या मनात भक्तिभावाने जर आपण दत्तगुरूंचे पाय धरले तर ते आपल्यावर नक्कीच कृपा करतील म्हणे. ऐकोनी गर्ग्याचे वचन द्रवले अर्जुनाचे मन भक्त्युत्कंठित होऊन बोले वचन गर्ग्याप्रती. धन्य धन्य तू मुनी अससी की महाज्ञानी भक्ती उपजवली माझे मनी दत्तचरणी सादरे. आणि मग अर्जुन त्या गर्ग्य मुनींना म्हणायला लागला की तुम्ही धन्य आहात म्हणे की ज्यांनी माझ्या मनामध्ये दत्तगुरूंविषयी भक्ती उत्पन्न केली म्हणे. मी करतो गमन द्यावे मला वरदान दत्ताचे घडावे दर्शन हेची मन चिंततसे. आणि आता मला तुम्ही एकच वरदान द्या म्हणे की दत्तगुरूंचं मला दर्शन व्हावं. आता मी निघतोय म्हणे. गर्गे तथास्तु म्हणता तो अर्जुन धरी पंथा एकला सह्याद्रीवरता येता झाला सत्वर. अशा प्रकारे गर्गमुनी तथास्तु म्हणाले आणि अर्जुनाने सह्याद्रीवर जाण्यासाठी रस्ता धरलेला आहे आणि आला आहे तो सह्याद्रीला. जेथे जळ आहे मंजुळ वाटे परम शीतळ वायू राहे निश्चळ गाती कोकिळा कोमळ. तर तिथं कसं होतं सुंदर असं पाणी सुंदर गार असं पाणी वाहत होतं, वारा शीतळ वाहत होता, कोकिळा गात होत्या. जेथे घनदाट वृक्षांची नित्यवस्ती पक्ष्यांची समृद्धी हो फलपुष्पांची दुःखाची नच वार्ता. असं ठिकाण होतं फळाफुलांनी तिथं सर्व वन बहरलेलं होतं. तिथं दुःख काही नव्हतंच तिथं. जेथे वैर सोडून व्याघ्रधेनी मिळण एकत्र खेळती त्या वनी आश्रम मुनींचा देखिला. आणि मग ते ठिकाण कसं होतं जिथे वाघ आणि गाय एका ठिकाणी खेळत होते बागडत होते असा तो आश्रम होता. जेवी साजे नंदनवन तेवी ते आश्रमस्थान तेथे जाऊनी अर्जुन अत्रिनंदन पद देखे. आणि मग त्या आश्रमाच्या तिथं तो अर्जुन गेलेला आहे आणि तिथे त्यांनी दत्तगुरूं अत्रिनंदन म्हणजे अत्रींचा मुलगा दत्तगुरू त्यांचे पदचिन्ह देखलेले पाहिलेले आहे.
देखोनी पदचिन्हासी उल्हास झाला रायासी, गुरु म्हणे दीपकासी वर्णिता त्यासी नवल वाटे. आणि मग त्यांनी ते अर्जुनाने ते पदचिन्ह बघितले आणि त्याला नवल वाटायला लागलं. असे ही कथा गुरु त्या दीपकाला पण सांगता आहेत. इति श्री दत्त महात्म्ये श्री वासुदेवानंद सरस्वती कृते पंचमोऽध्याय गूढः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.